तर या वर्षात देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे ते 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीकडे। इथून पुढचा सुमारे 1.5 महिना या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांची घोषणा झाली आणि आचारसंहिताही आजपासून लागू झाली। ही राज्य कुठली, तिथली समीकरणं काय आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर निवडणुका होऊ शकतात याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये दीदींचं राज्य की मोदींचं? तमिळनाडूत द्रविड संस्कृती जिंकणार की उत्तरेकडचं हिंदुत्व गाजणार? केरळ डाव्यांकडेच राहणार की उजव्यांचा प्रभाव वाढणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार हे आता नक्की झालंय। तारीख आहे 4 मे 2026। ही तारीख आहे देशातली 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची। केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकांची घोषणा करत सविस्तर कार्यक्रम जाहीर केला। Tamil all 234 assembly constituencies will go for poll on 23rd of April. West Bengal, the 294 assembly constituencies, the polling shall be held in 2 phases. In the first phase 152 and the second phase 142. The date of poll shall be 23rd of April and 29th of April. And the counting shall be together for all, that is 4th of May. जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे तो पश्चिम बंगालमध्ये। 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची एकहाती सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 294 पैकी 215 जागा जिंकण्यात यश आलं होतं। ममता बॅनर्जींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी मोदी शहांनी आता एल्गार पुकारलाय। SIR, धार्मिक ध्रुवीकरण, बांगलादेशींची घुसखोरी हे मुद्दे प्रचारात गाजण्याची शक्यता आहे। तृणमूलचे राज्यस्तरीय नेते विरुद्ध भाजपचे केंद्रीय नेते असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे। 2021 मध्ये 77 जागा जिंकत भाजप विधानसभेत विरोधी पक्ष झाला होता। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिमा मजबूत आहे। विशेषतः महिला आणि ग्रामीण मतदारांचा ममता बॅनर्जींना कायमच पाठिंबा राहिलाय। राष्ट्रपतींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावरून नुकताच मोदी विरुद्ध ममता हा वाद गाजला होता। टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है। आदिवासियों का गौरव करने के बजाय टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के ये अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया। ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। आप प्रेसिडेंट, सबका साथ आपका संबंध है। अब तो आप तो माइनॉरिटी का बात नहीं सोचा, आपने तो शेड्यूल कास्ट के बारे में नहीं बोला, हिंदू का भी बात में भी नहीं बोला। जब पॉलिटिक्स करना आपको आता है, हमारा पॉलिटिक्स करना नहीं आता है, आई विल रिक्वेस्ट जेडेक एंड सुदीप्ता टू आस्क एन अपॉइंटमेंट फ्रॉम द ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया and to submit whatever we have done for the tribal people and especially the Santali people. पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं एकहाती विजय मिळवला होता। तृणमूल काँग्रेसला 215, भाजपला 77 तर इतरांना 2 ठिकाणी विजय मिळाला। पश्चिम बंगाल पाठोपाठ देशाचं लक्ष असेल ते तामिळनाडूच्या निवडणुकीकडे। भाजपला दक्षिणेतल्या राज्यात पाय रोवण्याची आणखी एक संधी तामिळनाडू निवडणुकीतून मिळणार आहे। मात्र ही संधी भाजपला मिळवून न देण्यासाठी स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष सध्या पूर्ण प्रयत्नशील असल्याचं चित्र आहे। तमिळनाडूत कुठले मुद्दे लक्षवेधी ठरू शकतात त्यावर एक नजर टाकूया। हिंदी विरुद्ध तमिळ अस्मिता या संघर्षाचं प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे। द्रविड विचारसरणी विरुद्ध हिंदुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक राजकारण या मुद्द्यांवर लढत होऊ शकते। राज्याची स्वायत्तता विरुद्ध केंद्र सरकारचं प्राबल्य या मुद्द्यावरही खल होऊ शकतो। दक्षिणेकडे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपनं जोर पणाला लावलाय। डीएमकेचे स्टॅलिन विरुद्ध भाजपच्या नरेंद्र मोदींची लोकप्रियता यांचा कस लागणार आहे। भाजपनं डीएमकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, तर डीएमके केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप करण्याची शक्यता आहे।
द्रमुकची गेल्या निवडणुकीतली कामगिरी पाहता त्यांना सत्तेवरून खाली खेचणं हे विरोधकांसाठी मोठं आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत डीएमकेला 133 जागा मिळाल्या होत्या. एआयएडीएमकेला 66, काँग्रेसला 18, पीएमके 5 तर भाजपला 4 जागा मिळाल्या. 5 राज्यातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या 5ही राज्यांचं वैशिष्ट्य जर आपल्याला बोलायचं झालं तर फक्त आसाम वगळता सगळी राज्य ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली राज्य आहेत. या दृष्टिकोनातनं या निवडणुकीकडे बघायला पाहिजे. म्हणजे या 5 राज्यांच्यात मिळून लोकसभेच्या 115 जागा आहेत. म्हणजे एकूण लोकसभेच्या ज्या देशाच्या जागा आहेत त्यातल्या 1/5 जागा असलेल्या राज्यांच्या या निवडणुका होत आहेत, जिथं भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व आसाम सोडलं तर नगण्य आहे. त्यामुळं मला वाटतं भारतीय जनता पक्षासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर देवभूमी आणि डाव्या पक्षांचा प्रभाव असणारं राज्य अशी ओळख असणाऱ्या केरळमध्ये भाजपनं गेल्या निवडणुकीत चंचू प्रवेश करत 1 जागा पदरात पाडून घेतली होती. या निवडणुकीतही विचारसरणीचा मुद्दाच प्रचारात येण्याची शक्यता आहे. डावे विरुद्ध संघ आणि भाजप असा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात आलेल्या एलडीएफ सरकारला यंदा प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसणार का असाही सवाल विचारला जातोय. काँग्रेस प्रणित आघाडी विजयन सरकारला सत्ताभ्रष्ट करण्याच्या तयारीत आहे. सत्ताधारी एलडीएफ विकास, आरोग्य आणि कल्याणकारी योजनांवर भर देत असल्याचं चित्र आहे. सबरीमला मंदिराचा वाद ऐन प्रचारात पुन्हा चर्चेत येण्याचीही शक्यता आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी एलडीएफवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. 2021च्या विधानसभा निकालांवर नजर टाकली तर खरा सामना एलडीएफ आणि काँग्रेस आघाडीमध्येच रंगणार हे स्पष्ट आहे. एलडीएफला गेल्यावेळी 99 जागा, यूडीएफ आणि काँग्रेस आघाडीला 40 तर भाजपला 1 जागा मिळाली होती. तर एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये भाजपनं सलग 2 विधानसभा निवडणुका जिंकत आता हॅट्रिकच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आसाम निवडणुकीत अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपनं 60 जागा जिंकत निर्विवाद बाजी मारली होती. गेल्या निवडणुकीत भाजपला 60, काँग्रेसला 29, यूडीएफला 16, आसाम गणपरिषदेला 9 तर यूपीपीएलला 6 जागा मिळाल्या होत्या. तर निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसकडून जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई सांगतायत. हमारे कांग्रेस पार्टी का असम विधानसभा चुनाव के मद्देनजर रखते हुए दूसरी हमारी लिस्ट कल घोषित हुई है लगभग 23 सीटों पर. साथ साथ जो 15 सीट जो हमने अलायंस पार्टीज विभिन्न क्षेत्रीय और नेशनल वामपंथी दलों के लिए जो हमने अलायंस में जो उनको सीट दिए गए हैं, जो समझौता हुआ है वो भी हमने कल प्रकाशित किया है. एक रेनबो कोalition, एक रामधेनु कोalition आने वाले समय में आपको आसाम में दिखेगा. पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्षाच्या मदतीनं असलेलं एनडीए सरकार टिकवण्यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे. जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांपैकी 3 मोठी राज्य ही भाजपची सत्ता नसणारी राज्य आहेत. या राज्यांमध्ये आपला विस्तार करण्यासाठी भाजपकडून काय प्रयत्न होतात आणि ते हाणून पाडण्यासाठी त्या राज्यातले सत्ताधारी काय कसब वापरतात याकडे सर्वाधिक लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.